नमस्कार. आपण जी हवा श्वास घेण्यासाठी वापरतो ना, ती खरं तर फक्त श्वासापुरती मर्यादित नाहीये. ती तर आपल्या पृथ्वीसाठी, आपल्या सगळ्यांसाठी एक अदृश्य संरक्षक ढाल आहे. चला तर मग, आज आपण आपल्या ह्या जीवनदायी ढालीबद्दल म्हणजेच वातावरणाबद्दल जरा सविस्तरपणे जाणून घेऊया. आता हा प्रश्न ऐकायला तर खूप सोपा वाटतो, हो ना? पण याचं उत्तर आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. चला, हवा म्हणजे नक्की काय इथूनच सुरुवात करूया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हवा म्हणजे आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती असलेलं वेगवेगळ्या वायूंचे एक मिश्रण, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण ज्याच्याशिवाय आपण जगण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. पण थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. हवा म्हणजे फक्त वेगवेगळे वायू नाहीत, नाही. त्यात धुळीचे कण असतात, पाण्याची वाफ असते आणि चक्क डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म जीवजंतूसुद्धा असतात. आणि हे सगळं मिळूनच आपलं वातावरण बनतं. आता आपण एक मस्त प्रवास करणार आहोत. आपण जमिनीपासून सुरुवात करून थेट अवकाशाच्या सीमेपर्यंत जाणार आहोत आणि पाहणार आहोत की वातावरणाचे हे वेगवेगळे थर नेमके कसे काम करतात. हे बघा, सगळ्यात खालचा थर आहे शोभमंडळ, जिथे आपण राहतो. ढग, पाऊस, हवामानातील सगळे बदल इथेच घडतात. त्याच्या वर गेलं की लागतं समतापमंडळ. इथेच आहे आपली संरक्षक ओझोन लेअर. मग येतो मध्यमंडळ, जिथे बाहेरून येणाऱ्या उल्का जळून खाक होतात, म्हणजे एक प्रकारे आपलं संरक्षणच होतं. त्याच्यावर आहे आयनोमंडळ, जे रेडिओ लहरी परत पाठवतं आणि त्यामुळेच कम्युनिकेशन शक्य होतं. आणि मग सगळ्यात शेवटी बहिर्मंडळ, जे हळूहळू अवकाशात मिसळून जातं. बरं, मग ही जी जीवन देणारी हवा आहे तिची रेसिपी काय आहे? म्हणजे त्यात नेमकं काय काय मिसळलेलं आहे? चला, तेच बघूया. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हवेतला सगळ्यात मोठा घटक आहे नायट्रोजन, तब्बल 78%. त्यानंतर येतो आपला प्राणवायू ऑक्सिजन, जो आहे 21%. आणि बाकी उरलेल्या फक्त 1% इतर सगळे वायू येतात. आणि हे जे प्रमाण आहे ना, ते अगदी परफेक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या प्रत्येक वायूचं एक खास काम आहे. नायट्रोजन, जो सगळ्यात जास्त आहे, तो वनस्पतींच्या वाढीसाठी लागतो, म्हणजे आपल्या अन्नासाठी. ऑक्सिजन, ते तर सांगायलाच नको, आपल्या प्रत्येक श्वासासाठी लागतो. आणि कार्बन डायऑक्साईड, जो खूप कमी प्रमाणात आहे, तो वनस्पतींना आपलं अन्न बनवण्यासाठी लागतो. म्हणजे बघा, सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. तर मग हे सगळे घटक एकत्र येऊन आपल्यासाठी ही संरक्षक ढाल कशी बनवतात? चला पाहूया की या वातावरणामुळेच पृथ्वीवर जीवन कसं शक्य झालं आहे. हे 6 मुद्दे बघितले की लक्षात येतं की आपलं वातावरण म्हणजे कम्प्लीट लाईफ सपोर्ट सिस्टम आहे. ते आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन देतं, वनस्पतींना वाढायला मदत करतं, पृथ्वीला एका चादरीसारखं झाकून तिचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवतं, सूर्याच्या धोकादायक किरणांपासून वाचवतं, बाहेरून येणाऱ्या उल्कांपासून आपलं संरक्षण करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान आणि पाऊस पाण्याचं चक्र तयार करतं. कमाल आहे ना? पण विचार करा, काय होईल जर या परफेक्ट बॅलन्समध्ये काही गडबड झाली तर? जर ही संरक्षक ढालच कमजोर झाली तर? आता आपण वातावरणासमोरच्या सगळ्यात मोठ्या धोक्याबद्दल बोलणार आहोत. बघा, हे संतुलन बिघडलं तर काय होतं? जर कार्बन डायऑक्साईड खूप वाढला तर ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानात मोठे बदल होतात. हिमनद्या वितळू लागतात. दुसरीकडे जर ऑक्सिजन कमी झाला तर सजीवांना श्वास घ्यायला त्रास होतो, पाण्यात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण होतो. म्हणजे हे संतुलन बिघडणं म्हणजे थेट आपल्या अस्तित्वावरच संकट ओढावणे आहे. आणि दुर्दैवाने हे संतुलन बिघडवण्यामागे आपलेच हात आहेत. म्हणजे बघा, गाड्यांमधनं आणि कारखान्यांमधून निघणारा धूर, आपण जो प्लास्टिक आणि कचरा जाळतो आणि मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, ही काही मुख्य कारणं आहेत ज्यामुळे आपलं हवा प्रदूषण वाढतंय. आणि या प्रदूषणाचे परिणाम आपण आता भोगतोय. दमा आणि फुफ्फुसाचे आजार वाढले आहेत. ॲसिड रेन म्हणजेच आम्लवर्षा होतीये. आपली संरक्षक ओझोन लेअर पातळ होतीये आणि हवामान बदलाचा वेग तर धोकादायक पातळीवर पोचला आहे. मग आता प्रश्न उरतो की आपण आपली ही संरक्षक ढाल वाचवण्यासाठी काय करू शकतो? काहीतरी मार्ग असेलच ना? हो, नक्कीच आहेत. आणि ते उपाय आपल्याच हातात आहेत. जसं की जास्त झाडं लावणं, सार्वजनिक वाहतुकीचा म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणं, कचरा जाळणं पूर्णपणे टाळणं आणि स्वच्छ ऊर्जेला सपोर्ट करणं. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधूनच एक मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हवेतील वायूंचा समतोल म्हणजेच पृथ्वीवरच्या जीवनाचा समतोल. ही अदृश्य ढाल जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा, नाही का?